यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळे ठीक असाल, मजेत असाल. मी पण तुमची तर एकदम मस्त आहे, ठीक आहे. माझ्या चॅनलवर इंडियन यूट्यूबर अलीचा काजीवर तुमचे मनापासून स्वागत आहे. कसे आहात मित्रमैत्रिणींनो, नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा बरं का. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे बाहेर म्हणजे खूप छान एक जागा आहे. ते असं मला वाटलं की तुमच्या सगळ्यांना दाखवावं, माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवावं, म्हणून मी चालले आहे. तर नक्कीच व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि आज मला खरंच खूप मोठा सरप्राईज भेटला आहे, तो तुम्हाला नक्की पुढे समजेल. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. कसा वाटतो व्हिडिओ नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. माझं सरप्राईज गिफ्ट कसं होतं, मला माझ्या घरच्यांनी कसा गिफ्ट दिले ते पण नक्कीच बघा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आता आपण एंटर केलेला आहे रिलायन्स मॉलमध्ये. रिलायन्स मॉल हा बारामतीतला फर्स्ट मॉल आहे आणि खूप छान मॉल आहे. तर हे MIDCमध्ये येतं, हा मॉल MIDCमध्ये आहे. आणि मित्रांनो, रिलायन्स मॉलमध्ये ही एक खूप मोठी शॉप आहे, ज्यात की खूप रिजनेबल प्राईसमध्ये खूप काही गोष्टी भेटतात. जसं की 499ला कुर्तीज, टॉप, टी शर्ट, नाईट पॅन्ट्स, नाईट टी शर्ट, भरपूर काही, शूज, जर्सी, कुर्तीज, लहान मुलांचे कपडे, फॅन्सी गाऊन, पार्टीवेअर गाऊन, एव्हरीथिंग अवेलेबल. खूप साऱ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. आणि आत्ता रिसेंटली फूटवेअरचं खूप छान कलेक्शन आलेलं आहे आणि खूप सुंदर फूटवेअर अवेलेबल आहेत इथे. तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या. अजून मेकअपचं किट वगैरे, मेकअपचं सामान, खूप काही गोष्टी. मी काय म्हणलं तुम्हाला, एकदा तुम्ही ह्या मॉलमध्ये घुसला तर तुम्हाला बाहेर जायची गरजच नाही आहे, सगळं काही तुम्हाला तिथेच भेटेल. तर आता मी आलेले आहे टिफिन बॉक्सच्या सेक्शनमध्ये. मला माझ्या मुलांना टिफिन बॉक्स अँड बॉटल्स घ्यायचे होते, तर तेच मी बघत होते. शाळा चालू झाल्यापासून आत्तापर्यंत त्यांचे 4था का 5वा हा टिफिन बॉक्स असेल. रईस तर खूप शाळेत गेला का तिथं सोडून येतो, त्याला आठवतच नाही की आपण डब्बा घेऊन गेलो होतो म्हणून. तर मला कंटिन्यू सारखंच घ्यावं लागतं, त्यामुळं मी आत्ता तेच बघत होते की कुठला चांगला आहे. तर नक्कीच तुम्ही पण या, इथे भेट द्या
आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, आता आम्ही घरी चाललो आहे आणि आता बेकरीमध्ये थांबलेलो आहे. तिथनं थोडंसं बेकरीचं सामान रोट वगैरे घेतलं आणि मला कंटिन्यू पप्पाचे फोन येत होते. मला कळालंच नाही की मला का कॉल करत आहे. ते वाट बघत होते माझी यायची, कारण की त्यांनी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. मला माहीत पण नव्हतं की त्यांनी असं काही केलं आहे किंवा काही घेतलं आहे माझ्यासाठी. तर घरी गेल्यानंतर अचानकच मला हा एवढा मोठा सरप्राईज भेटला. माझा सरप्राईज हा आहे, माझ्या पप्पांनी माझ्यासाठी केलेले पैजप, पट्टी, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, कोण चैन म्हणता, कोण पट्टी म्हणता, कोण पैजप म्हणतं. तर हे केलेले माझ्याकडे ऑलरेडी 3 आहेत. तरी माझ्या पप्पांनी मला हे गिफ्ट दिलेलं आहे. आणि माझं गिफ्ट कसं वाटलं ते नक्कीच सांगा. आल्यानंतर पप्पांनी माझ्या डायरेक्ट हातात ठेवलं. त्यावेळेस मी खरंच शूट वगैरे काहीही केलं नाही, कारण की त्यावेळेस मला कळालंच नाही की पप्पा काय बोलत आहेत काय नाही, कारण मी असा काही विचारच केला नव्हता. तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा माझं गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला. तर मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आम्ही आता चाललेलो आहे फिरायला, मी, मम्मी आणि माझी 2 पोरं. आणि तुम्ही आता विचार कराल की मग दाजी आणि निहाल कुठे गेले. तर ते गेलेले आहेत कुल्फी आणायला. तुम्हाला आधी पण मी सांगितलं होतं ना व्हिडिओमध्ये की आमच्या घरात थंडीच्या दिवसातच जास्त कुल्फी खाल्ली जाते आणि सगळ्यांना आवडते. म्हणतात ना, सगळ्यांचं वेगवेगळं असतं, तसं आमचं खूप वेगळं आहे. आणि आमच्या घरात
कुल्फी ही थंडीमध्ये जास्त खाल्ली जाते, मी गेल्यावरच जास्त करून आणते. तर या मग तुम्ही पण फिरायला आमच्या बरं. तर मम्मी आहे इथं, पिलू आहे आणि आम्ही चाललो आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघितलंच असेल की निहालनी काय केलं. निहालनी सगळ्यांना कुल्फी दिल्या आणि मला दिली नाही. कारण मला दरवेळेस असाच करतो, मला खूप म्हणजे खूप सतवतो. फक्त कॅमेऱ्याच्या मागं, कॅमेरा चालू झाला का मग शांत असतो, मग काहीही बोलत नाही. आणि निहाल कोण हे तर माहिती आहे तुम्हाला, माझा लहान भाऊ, त्याच्याबद्दल बोलत आहे. आणि आत्ता मी आणि तुमचे दाजी कुल्फी एन्जॉय करत आहे. तर मला व्हॉइस ओव्हर का करावा लागला, कारण की टी व्हीचा आवाज खूप जास्त होता, तर परत कॉपीराईट पडला असता, त्यामुळं मला व्हॉइस ओव्हर करावा लागत आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो नक्कीच सांगा कमेंटमध्ये कसा वाटला. असे छान छान व्हिडिओ अजून खूप सारे येतील. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 12 आणि आम्ही आलेलो आहे घरी. तर तुम्ही आज बघितलंच असेल की मी आज काय काय केलेलं आहे. खरंच खूप जास्त थकलेली आहे, त्यामुळं त्या बेडरूममध्ये येऊन एकदम बसलेली आहे, आराम करत आहे. तर बघू, व्हिडिओचा एंड करायचा विसरले होते, त्यामुळं म्हणलं पहिलं व्हिडिओचा एंड करावा आणि नंतर झोपावं. तर आता मी झोपायलाच आले होते बेडरूममध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. छान वाटला असेल तर नक्कीच लाईक करा. चॅनलला पहिल्यांदा विजिट केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. इथं बघा ह्या दोघांचं धिंगाणा चालू आहे. राईस पिलो तर देखो. तर हे आता काही 12-1 वाजेपर्यंत असंच चालतं आहे. मी जरा वेळ झोपते, खूपच म्हणजे खूपच कंटाळा आला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. तोपर्यंत